नमस्कार रेशन कार्ड धारकांनो, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला थेट यादी पाठवण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे। या 3 निकषात बसणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे। कोणते आहेत हे 3 निकष? कोणाचे नाव यादीत असू शकते? तुमचे रेशन कार्ड सुरक्षित आहे का? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। रेशन कार्ड नवीन नियम, रेशन कार्ड बंद यादी, सरकारचा मोठा निर्णय, पात्र अपात्र लाभार्थी, मोफत धान्य योजना अपडेट याबद्दल सविस्तर माहिती आपण तसेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। तर रेशन कार्ड धारकांनो पहा, केंद्र सरकारने राज्य सरकारला थेट अशी यादी पाठवली आहे। या 3 निकषांमध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद करण्याकरिता राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे। केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवण्यात आली असून त्यावर आधारित मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे। राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल होणार असून आयकर भरणारे, जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अशा व्यक्तींना आता रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही। केंद्र सरकारकडून अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवण्यात आली असून त्यावर आधारित मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे। तर ही मोहीम मिशन सुधार मोहिमेअंतर्गत राबवली जाणार असून रेशन कार्ड मधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी मिशन सुधार ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे। ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकरणाची तपासणी केली जात आहे। ही कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम मानली जात आहे। यामुळे रेशन कार्ड मधील गैरव्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर याच्यामध्ये कोण ठरणार आहेत अपात्र ते देखील समजून घ्या। तर नवीन नियमानुसार काही विशिष्ट गटातील लोकांना रेशनवरील सवलतीचे धान्य मिळणार नाही। यामध्ये ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले, नियमित आयकर भरणारे आणि कंपन्यांमध्ये संचालक पदावर कार्यरत असलेले व्यक्ती यांचा समावेश असणार आहे। तर याच्यामध्ये अशा लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द केली जाणार नाही, तर त्यांना नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड म्हणजे NPH गटात वर्ग करण्यात येणार आहे। यामुळे त्यांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य हे फक्त बंद केले जाणार आहेत। तर त्यांची पडताळणी कशा प्रक्रियेत असणार आहे? केंद्र सरकारकडून मिळालेल्या यादीनुसार संबंधित रेशन कार्डांची सखोल पडताळणी केली जात आहे। तलाठी आणि मंडळ अधिकारी हे घरभेटी, उत्पन्नाची माहिती आणि इतर कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत। या प्रक्रियेला अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे नाव प्राधान्य गटातून काढून त्यांना NPH म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड म्हणून किंवा पांढऱ्या रेशन कार्डामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांच्या शिधापत्रिकेवर मिळणारे अनुदानित जे धान्य आहे ते थांबवले जाईल। तर याचा गरजूंना कसा दिलासा दिला जाणार आहे? तर प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारकडून ठराविक धान्याचा कोटा दिला जातो। मात्र सध्या अनेक उच्च उत्पन्न गटातील लोक ही कमी उत्पन्न दाखवून रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या कुटुंबांना पुरेसा लाभ मिळत नाही। या नव्या कारवाईमुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजूंना अधिक प्रमाणात धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे। अंत्योदय आणि प्राधान्य गटातील खऱ्या लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली गेली आहे। तर याच्यामध्ये शासनाची पारदर्शकता कशा प्रमाणात भर टाकणार आहे? तर रेशन कार्ड व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ही मोहीम हाती घेतली असून डिजिटल यंत्रणा, पडताळणी प्रक्रिया आणि स्पष्ट निकष यामुळे भविष्यात अशा गैरव्यवहारांना प्रतिबंध होईल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केला आहे। तर जे रेशन कार्ड धारक लाभार्थी आहे ज्यांना धान्य आधी कमी मिळत होते, तर अशी ही जर मोहीम राबवली गेली तर याच्यातून भरपूर प्रमाणात असे काही लाभार्थी आहेत जे जास्त उत्पन्न गटात मोडणार आहेत। त्यांना वगळून आता खरोखरच गरीब आहेत अशा लाभार्थ्यांना राशन धान्यामधून आता भरपूर प्रमाणात धान्य दिले जाईल। तर या संदर्भात महत्त्वाची कोणती अपडेट पुन्हा एकदा आली तर याच्यामध्ये कोणता वगैरे GR आला तर तशी अपडेट आपण या चॅनलवरती नक्की पाहूया। चला भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीस। धन्यवाद।